उल्हासनगरमध्ये आज 31 घरांना आणि एका मस्जिदीला नोटीस दिली गेली. आपण याच्या मागे जर लिगल रिझनिंग बघितलं तर ही एक आठवड्यापूर्वी पहिले दिली गेली होती. ती कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये चॅलेंज केली होती. कोर्टाने ती खारिज केली आणि त्याच्यानंतर परत महानगरपालिकेने दिली. आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट, त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत, किंवा त्या बिल्डिंग असू देत, किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू देत, तेच रेग्युलरायझेशन नाहीये. प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इलिगल सेटलमेंट्स आहेत. हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या, मुसलमानांच्या घराला नोटिसा पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो. आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे. आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांनाही नोटीस द्यायला आलोय की तुम्ही सर्वात पहिले आता जी नोटीस दिली ती नोटीस खारिज करा. दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्ध विहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंगमध्ये यांना स्पेशल विंडो करून द्या. आणि जुने जितकी पण धर्मस्थळ आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू दे. आणि तिसरी आमची मागणी आहे की उल्हासनगरमध्ये सेटलमेंट इलिगल असण्याचा, इरेग्युलर असण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे. तर सरकारने, महानगरपालिकेच्या वतीने, शासनाने कॅम्प्स घेऊन प्रत्येकाला घराची पावती, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचबरोबर विजेचं बिल, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराईज करून प्रत्येकाला त्यांचं घर, राहतं घर त्यांच्या नावावर करून उल्हासनगरचा इरेग्युलर हाऊसिंगचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवा, अशी आम्ही एक महत्वाची डायरेक्ट वरती आहे आमचा इशारा. सत्तेमध्ये असलेले नगरसेवक नक्कीच त्याच्यावरती आवाज उचलतील. जर त्यांनी आवाज नाही उचलला तर त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने व्हीप नक्कीच लागू केला जाईल.